नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित पहिलं प्रकरण भौमितिक रचना यातील आपण सराव संच घेणार आहोत। सराव संच 1 मधील प्रश्न क्रमांक 3 आपण आज घेणार आहोत। 3, 4 आणि 5। तर बघूया प्रश्न क्रमांक 3 काय आहे। एक विशालकोन व एक काटकोन त्रिकोण काढा। प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा। प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे। आता आपल्याला इथं एक विशालकोन आणि एक काटकोन काढायला सांगितलं आहे। आधी आपण विशालकोन काढूया। आता इथं कुठली मापं आपल्याला दिलेली नाही आहेत, तर आपण अंदाजेच काढायचा आहे। आता विशालकोन हा 90 पेक्षा मोठा असतो, म्हणून आपण 90 पेक्षा समजा आपण 110 किंवा 100, 120, 125 असं कोणत्याही मापाचा कोन आपण घेऊ शकतो। आता इथं मी कोनमापकाचा केंद्रबिंदू या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूवर ठेवलेला आहे डाव्या बाजूच्या, आणि उजव्या बाजूच्या शून्याकडनं आपण मोजणार आहोत। आता आपण 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, इथं 110। विशालकोन म्हणजे 90 अंशापेक्षा ज्या कोनाचं माप जास्त असतं त्या कोनाला विशालकोन म्हणतात, म्हणून आपण इथं विशालकोन काढलेला आहे। आता समजा याला आपण नाव देऊया ABC। आता हा ABC विशालकोन आहे। या कोनाचं माप 110 अंश आहे। आता आपल्याला त्याचे कोन दुभाजक काढायचे आहेत। आता कोन दुभाजक काढताना कोन दुभाजक म्हणजे काय की कोनाचे समान 2 भाग करणारा किरण जो आपण काढतो त्याला कोन दुभाजक म्हणतात। म्हणजे तो किरण त्या कोनाचे समान 2 भाग करतो। आता इथं समजा आपल्याला C या कोनाचा आपण आधी कोन दुभाजक काढूया। इथं कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्या आणि इथं मध्ये कंस काढा, किंवा तुम्ही सरळ असा एक कंस काढला तरी चालतो। नंतर हे अंतर वाढवा, कारण सगळे इथं आपण जर घेतले तर मग ते कुठला कोन आहे, कोणत्या कोणाचे कंस छेदलेले आहे ते कळत नाही। आता आपण हा कोनाच्या बाहेर काढूया। मग समजा इथं हे कंस या कोनाच्या बाजूंना ज्या बिंदूवरती छेदतात त्या बिंदूला इथं खूण करून घ्या, म्हणजे हा बिंदू आहे, आणि याच बिंदूवर बरोबर कंपासचं पोलॅरिटी ठेवा। मग इथं मी हे ठेवलं आणि अंतर वाढवलेलं आहे, कारण तो आपल्याला बाहेर जर घेतला, ते कंस छेदणारे जे आहे ते बाहेर घेतले आपण, तर हा छेदनबिंदू आहे। हा छेदनबिंदू आपण जोडून कोन दुभाजक काढला। आता आपल्याला कोन बीचा कोन दुभाजक काढायचा आहे। मग कोन बीचा कोन दुभाजक काढण्यासाठी आपल्याला कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्या आणि बी कोनावर ठेवून कंस काढा। आता इथं मी थोडीशी कलर वापरलेले आहे, कारण तुम्हाला कोणत्या कोणाचा कोणता दुभाजक आहे, कोणते कंस छेदतायत। आता इथं आपण हे कंस काढले। आता हे अंतर आपण वाढवलं आणि हे कंस त्या कोनांच्या बाजूला जिथं छेदतायत त्या छेदनबिंदूवरती ठेवून बरोबर कंस काढायचे, आणि कंस शक्यतो त्रिकोणाच्या बाहेर काढा, म्हणजे आपल्या लक्षात येतं। आता हा छेदनबिंदू आहे। तर हा आपल्याला जोडायचा आहे।
हा बी कोणाचा आपण कोनदुभाजक काढला. आता ए कोणाचा कोनदुभाजक आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला ए कोणावरती, ए बिंदूवरती आपल्याला इथं अंदाजे अंतर घेऊन कोनमापकाचं कंपासचं तुम्ही पोलारी टोक ठेवा आणि इथं कंस काढा. हे अंतर वाढवलं आपण आणि त्रिकोणाच्या बाहेर साधारणतः एकमेकांना छेदणारे कंस येतील असं अंतर घ्या आणि या छेदनबिंदूंवरती ठेवून इथं हा छेदनबिंदू आहे. हा आपल्याला जो बिंदू मिळालेला आहे हा संपात बिंदू आहे, कोनदुभाजकांचा संपात बिंदू. याला समजा आपण आय नाव देऊया. हा कोनदुभाजकांचा संपात बिंदू आहे. हा कुठं आहे तर विशाल कोनाच्या अंतर्भागात, म्हणजे या त्रिकोणाच्या विशाल कोन त्रिकोणाच्या अंतर्भागात हा कोनदुभाजकांचा संपात बिंदू आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे इथं पुढं आपल्याला विचारलं आहे बघा की प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे. मग याचं उत्तर आपण लिहायचं आहे. संपात बिंदू विशाल कोन त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे. इथं मी कलर स्केच पेन वापरले कारण तुम्हाला कोणते कंस आहेत, कुठं आपण केंद्र मानून किंवा कंपासचा पोलारी टोक ठेवून आपण कंस काढलेत हे कळण्यासाठी मी तिथं तुम्हाला कलर स्केच पेनने आपण या ठिकाणी काढलेत. परंतु तुम्ही परीक्षेमध्ये किंवा एकदा तुमच्या हे लक्षात आलं की तुम्ही वहीमध्ये काढताना सुद्धा पेन्सिलच वापरायचे आहे. कुठलंही स्केच पेन किंवा कलर पेन्सिल वापरायची नाही. फक्त मी हे तुम्हाला समजण्यासाठी याप्रमाणे केलेलं आहे. आता प्रश्नाचा पुढचा भाग आपल्याला सोडवायचा आहे. इथं काटकोन त्रिकोण काढायचा आहे. विशाल कोन त्रिकोणाचं आपण काढलं, आता काटकोन त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. आता काटकोनाचं माप आपल्याला माहिती आहे किती असतं, 90 अंश. मग 90 अंशाचा कोन करणारा किरण काढा. आता हा शून्य आपण ॲडजस्ट केला, इथं हे 90 अंश आहे. हा काटकोन आपण काढला. याला आपण एक्स वाय झेड नाव देऊया. आता या त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाचे आपल्याला कोनदुभाजक काढायचे आहेत. मग पहिल्यांदा आपण
समजा झेडचं कोनदुभाजक काढूया. झेड बिंदूवरती पोलॅरिटी टोक ठेवा, दोन्ही बाजूला कंस काढा. ते अंतर थोडंसं वाढवा म्हणजे त्रिकोणाच्या बाहेर ते कंस जातात. आता इथं हे कंस या त्रिकोणाच्या बाजूला जिथं छेदतोय त्या ठिकाणी त्या बिंदूवरती ठेवून इथं कंस काढायचे आहेत. याचा आपल्याला छेदन बिंदू हा मिळालेला आहे. हा आपण कोनदुभाजक काढला. आता आपल्याला वाय कोणाचा कोनदुभाजक काढायचा आहे. मग वायवरती कंपासचं पोलॅरिटी टोक ठेवून कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्यायचं आणि दोन्ही बाजूंवरती कंस काढायचे. इथं वायवरती ठेवून दोन्ही बाजूंना कंस काढा. हे अंतर थोडं वाढवा आणि हे कंस त्रिकोणाच्या बाजूंना जिथं छेदतात त्या छेदन बिंदूवरती ठेवून इथं त्रिकोणाच्या बाहेर कंस काढा. त्रिकोणाच्या आत काढले तरी चालतात, पण त्या ठिकाणी खूप कंस होतात आणि मग आपल्याला कुठं जोडायचं ते कळत नाही. म्हणून थोडंसं अंतर वाढवून आपण त्रिकोणाच्या बाहेर काढले तरी चालतं आहे. मग या ठिकाणी हा छेदनबिंदू आपण जोडला. बरोबर छेदनबिंदूला जोडा म्हणजे आपल्याला हा संपात बिंदू व्यवस्थित मिळतो. आता वायचा आपण कोनदुभाजक काढलेला आहे, नंतर झेडचा काढला आहे. आता आपल्याला काढायचा आहे एक्स कोनाचा कोनदुभाजक. मग पुन्हा एक्स या बिंदूवरती कंपासचा पोलॅरिटी टोक ठेवा, अंदाजे अंतर घ्या, दोन्ही बाजूंवरती कंस काढा. आता हे बघा, आपण कृती करूया. इथं एक्सवरती पोलॅरिटी टोक ठेवलं, इथं दोन्ही बाजूला कंस काढा. अंतर वाढवलं. या ठिकाणी आपण छेदनबिंदूवरती पोलॅरिटी टोक ठेवलं आणि इथं पुन्हा आपण एकमेकांना छेदणारे कंस काढले. दोन्ही बिंदूंवरती ठेवायचे. पहिल्या छेदनबिंदूवरती, नंतर दुसऱ्या छेदनबिंदूवरती ठेवून तुम्ही इथं एकमेकांना छेदणारे कंस काढा. आणि तो जो छेदनबिंदू आहे तो छेदनबिंदू व्यवस्थित एक्सला जोडून आपल्याला हा छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे. याला म्हणजे हा कुठं आहे आता कोनदुभाजकांचा संपात बिंदू नेहमी अंतर्भागातच असतो. विशाल कोन असू द्या, काटकोन असू द्या किंवा लघुकोन असू द्या, प्रत्येकाचा छेदनबिंदू हा अंतर्भागातच, कोनदुभाजकांचा संपात बिंदू हा अंतर्भागातच असतो. चौथं उदाहरण घेऊया. एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या भुजांचे लंबदुभाजक काढा, त्यांचा संपात बिंदू कोठे आहे. म्हणजे आपल्याला एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे आणि प्रत्येक बाजूचा, भुजा म्हणजे बाजू, प्रत्येक बाजूंचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे आणि ते लंबदुभाजक एकमेकांना कुठं छेदतात त्या छेदनबिंदूला संपात बिंदू म्हणतात. तो बिंदू कुठे आहे ते आपल्याला शोधायचा आहे. आता इथं हा रेषाखंड मी काढलेला आहे.
90 अंशाचा कोन करणारा किरण प्रथम काढा. आता इथं आपण कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवला आहे, तशी 0 या रेषेवरती आपण ॲडजस्ट केलेला आहे आणि 90 अंशाला खूण करायची. तो बिंदू जोडून काटकोन त्रिकोण काढा. आता आपण काटकोन त्रिकोण काढला. याला नाव दिलं आपण XYZ. हा Y कोन काटकोन आहे. आता आपल्याला या तीनही बाजूंचे लंबदुभाजक काढायचे आहेत. लंबदुभाजक काढायचे म्हणजे त्या बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं. आता इथे झेडवरती आपण पोलारी टोक ठेवलं आहे कंपासचं आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन त्या बाजूच्या दोन्ही बाजूला कंस काढा. हे कंस एकमेकांना छेदतात. त्या छेदनबिंदूला खूण करा आणि व्यवस्थित ते बिंदू एकमेकांना जोडून घ्या. आता आपल्याला YZ बाजूचा लंबदुभाजक काढायचा आहे. मग YZ बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शंका निर्माण झाली असेल की निम्म्यापेक्षा जास्त अंतर का घ्यायचं? तर निम्म्यापेक्षा जर अंतर आपण कमी घेतलं तर हे कंस एकमेकांना छेदत नाहीत, म्हणून आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं असतं. आता इथं आपण हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे. झेडवरती मी पोलारी टोक ठेवलं आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलं. दोन्ही बाजूला कंस काढा. हा छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे. हा छेदनबिंदू दोन्ही छेदनबिंदू जोडून बाजू YZचा लंबदुभाजक काढायचा आहे. आता आपण दोन बाजूंचे लंबदुभाजक काढलेत, YZ आणि बाजू XZ. आता आपल्याला XYचा लंबदुभाजक काढायचा आहे. बाजू XYचा लंबदुभाजक. मग त्याच्यासुद्धा निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं आणि दोन्ही बाजूला कंस काढायचे. XYच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या. इथं त्या बाजूच्या दोन्ही बाजूला कंस काढा. आणि ते छेदनबिंदू तर हा कर्णावरती आपल्याला छेदनबिंदू मिळतो. म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरती आपल्याला छेदनबिंदू मिळत असतो. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूंचे लंबदुभाजकांचा संपात बिंदू हा कर्णावर असतो. याला परिकेंद्र असं म्हणतात.
किंवा या बिंदूला परिमध्य असं म्हणतात. म्हणजे लंबदुभाजकांचा जो संपात बिंदू असतो त्याला परिकेंद्र किंवा परिमध्य म्हणतात आणि कोन दुभाजकांचा जो संपात बिंदू असतो त्याला अंतर्मध्य म्हणतात. हे लक्षात ठेवा. कोन दुभाजकांच्या बिंदूला अंतर्मध्य आणि लंबदुभाजकांच्या संपात बिंदूला परिमध्य किंवा परिकेंद्र म्हणतात. आता पुढचा प्रश्न घेऊया. 5वा प्रश्न घेऊया. मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी? स्पष्टीकरण द्या. आता समजा या ठिकाणी मैथिली राहते, इथं शैला आणि इथं अजय राहत आहेत. म्हणजे हे 3 ठिकाणी राहत आहेत आणि यांच्यापासून समान अंतरावर असलेलं खेळण्याचं जे दुकान आहे ते आपल्याला नेमकं कुठं असेल हे शोधायचं आहे. आता हे तिन्ही बिंदू जर आपण जोडले एक या ठिकाणी त्रिकोण तयार झालेला आहे. हे 3 बिंदू जोडल्यामुळे इथं त्रिकोण तयार झाला. इथं मैथिली राहते असं आपण गृहीत धरलेलं आहे. इथं शैला आणि इथं अजय. आता या तीनही बाजूंचे आपल्याला लंबदुभाजक काढायचे आहेत. मग काढूया आपण लंबदुभाजक आणि तो बिंदू आपण शोधूया की ज्या बिंदूपासून ह्या तिघांचं घर समान अंतरावर आहे आणि तो बिंदू म्हणजे ते खेळण्याचं दुकान आहे. मग आता इथं आपण या बाजूचा लंबदुभाजक काढणार आहोत. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि दोन्ही बिंदूंवर ठेवून कंस काढायचे आहेत. हे बिंदू आपल्याला पट्टीच्या साहाय्याने जोडायचे आहेत. हा या बाजूचा लंबदुभाजक झाला. आता आपल्याला समजायला आपण नाव देऊया बिंदूंना. हा ए, बी आणि सी. आता आपण AC बाजूचा लंबदुभाजक काढलेला आहे. आता आपल्याला BC बाजूचा लंबदुभाजक काढायचा आहे. मग BC बाजूचा लंबदुभाजक काढण्यासाठी आपल्याला BC बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यावं लागेल. आणि B वर आणि C वर ठेवून आपल्याला कंस काढायचे आहेत. आता आपण हे BCच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ आणि BC बाजूचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे म्हणून एकदा C वर आणि एकदा B वर ठेवून कंस काढायचे आहेत. आता हे कंस छेदले नाहीत, काय हरकत नाही, तसंच उचलायचं आणि पुन्हा C वर ठेवून हा कंस वाढवून घ्यायचा. म्हणजे हे आपल्याला छेदनबिंदू मिळाले. ह्या कंसांचे छेदनबिंदू जोडून लंबदुभाजक काढा.
आता आपल्याला कुठली बाजू राहिली तर AC बाजू. AC बाजूचा लंबदुभाजक आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी A आणि C या दोन्ही बिंदूंवरती ठेवून आपल्याला कंस काढायचे आहेत. आता आपण AC बाजूचा लंबदुभाजक काढूया. ACच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन त्याच्या दोन्ही बाजूला कंस काढा. हा बिंदू आणि हा बिंदू आपल्याला जोडायचा आहे. हा जो छेदनबिंदू आपल्याला मिळतो, या छेदनबिंदूचं अंतर म्हणजे हा जो आपल्याला एक बिंदू असा मिळालेला आहे की त्या ठिकाणी हे तीनही लंबदुभाजक एकमेकांना छेदतात, त्याला आपण संपात बिंदू म्हणतो. आणि त्याला समजा आपण इथं C नाव दिलं तर हा जो समजा इथं आपण C नाव दिलं, याला O नाव देऊया. इथं हा जो O बिंदू आहे, या O बिंदूचं A, B आणि C पासून अंतर समान आहे. खरंच समान आहे का तर बघूया आपण खरंच समान आहे का. आता ओवर आपण कंपासचा पोलॅरिटी टॉक ठेवलं आणि A पर्यंतचं अंतर आपण कंपासमध्ये घेतलं. बघा आता हे OA अंतर आहे, तसंच हे OB अंतर आहे आणि तसंच हे OC अंतर आहे. म्हणजे हे तीनही अंतरं समान आहेत. बघा इथं OCवर आपण Cवर ठेवलं तर तेवढंच अंतर आहे, कमी जास्त अजिबात होत नाही. किंवा आपण तसंच फिरवलं, इथं आपण Bवर ठेवलं, नंतर आपण Aवर ठेवलं तर OA, OB आणि OC ही तीनही अंतरं समान आहेत. म्हणजे O हे परिकेंद्र आहे. म्हणजे जर आपल्याला 3 बिंदूंपासून समान अंतरावरचा एखादा बिंदू शोधायचा असेल तर ते बिंदू जोडून आधी त्रिकोण तयार करा. मग तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असू द्या किंवा विशालकोन त्रिकोण असू द्या किंवा हा लघुकोन त्रिकोण आपण इथं काढलेला आहे. मग लघुकोन त्रिकोण असला तरी त्या तीनही बाजूंचे लंबदुभाजक काढा आणि लंबदुभाजक काढल्यानंतर ते लंबदुभाजक एक संपाती असतात. त्यांचा जो संपात बिंदू असतो त्या बिंदूपासून त्या तीनही बिंदूंचं अंतर समान असतं. म्हणजे आपल्याला परिकेंद्र किंवा परिमध्य आपल्याला काढायचा असतो. परिकेंद्र किंवा परिमध्य. हे परिकेंद्र किंवा परिमध्य आहे आणि त्या बिंदूपासून A, B आणि Cचं अंतर समान आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला समजण्यासाठी मी कलर वापरलेले आहेत, परंतु तुम्ही फक्त पेन्सिलचा वापर करूनच कुठलीही रचना करायची आहे. तर अजूनही कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.